येस, एक अंपायर पाठवायचा आहे. आयोजन कमिटीला विनंती आहे, एक लेगी पाठवायचा आहे. येस, गणेश यांना आपण पाहू शकता लेगीच्या भूमिकेत, लेग अंपायरच्या भूमिकेत. सामना सुरू होतोय. हा दुसरा सेमीफायनलचा थरार मैदानात आपल्या भेटीस येतोय. पहिला चेंडू टाकला गेलाय, तिथे जितेश यांचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे या षटकाची, या इनिंगच्या पहिल्या चेंडूची. जाऊयात पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज हार्दिक आता कुठेतरी चुकी करत असताना वाईटच्या रूपाने एक धावसंख्या वाढते एकने, आणि श्री गणेशा होतोय धावफलकाचा. एक चेंडू एक धाव. मैदानाच्या आतमध्ये समीकरण. पुढचा चेंडू फटका सजवलाय, तिथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 डॉट. वाईटच्या रूपात एक धाव. पुढचा चेंडू हलक्या हाताने ढकलून काढलाय, एक धावेसाठी. एकने धावफलक सरसावतोय. धावसंख्या झाली 2. यापूर्वी चेंडूवरती एक फटका सजवला होता, पण यश नाही मिळालं. निर्धाव चेंडू आला. तदनंतर सेन्सिबल क्रिकेटची लाईफलाईन सिंगलचा वापर करून एक धाव घेतली गेली. आता स्ट्राईक एंडवर आलाय तो म्हणजेच फलंदाज मुकेश. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू हार्दिक यांचा. फलंदाजी मार्कवर मुकेश. इथे काय घडतंय, फटका सजवला होता पण चेंडू जाऊन आदळतोय त्याच्याच सोबतच्या खेळाडूच्या अंगावरती. चेंडू मैदानात रोखला जातोय. निर्धाव चेंडू येतोय. 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. एक सिंगल आली आणि एक वाईट टाकला होता. सुंदर गोलंदाजी हार्दिक यांच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 2. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. हार्दिक टू मुकेश. फटका सुंदर. चेंडू रोखला जातोय. फेकी. तदरम्यान एक धाव चोरली गेली मैदानाच्या आतमध्ये. एकने धावफलक सरसावतोय. धावसंख्या झाली 3. चेंडूचा खेळ झालाय 5. इथून शेवटचा चेंडू असणार आहे. साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025. येस, हा शेवटचा चेंडू. आणि आता काय घडतंय. येस, निर्धाव चेंडू येतोय. कुठेतरी फलंदाजांनी अंदाजा लावलेला की चेंडू हा वाईड असणार आहे, पण सुंदर निर्धाव चेंडू टाकला गेलाय. या निर्धाव चेंडूने षटकाची सांगता केली गेली आहे. एक षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झाली 3. नो विकेट लॉस. एक षटक समाप्तीस धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 3 वरती. कुठेतरी हार्दिक याला 2 फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश आलंय मुकेश 11 संघाच्या. पाहूया काय करणार आता इथून पुढे. ग्रामीण पॅनल मधून आपल्याला संघ पाहायला मिळतोय. तब्बल 14 टीम्सचा थरार होता ग्रामीण पॅनल मध्ये. तिथून मजल मारली आहे इथपर्यंत, ती म्हणजेच मुकेश 11 संघाने. आणि आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय ते म्हणजेच मुकेश या फलंदाजाला. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकाराच्या रूपात येतोय गडी बाद. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट आलेला, तदनंतर सिंगल आणि आता पुन्हा एकदा गडी बाद होताना धावचीतच्या रूपात तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय रिषभ याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच दीपक. पाहूया कशा पद्धतीची खेळी करणार आहे.
आणि आता इथे फटका सजवायचा प्रयत्न होता पण सुंदर गोलंदाज. येस, पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. इथून आपण समीकरण पाहतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या लागले 25, 2 गडींच्या मोबदल्यात. हा पुढचा चेंडू, या तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि 1 धाव घेण्यात यश आलंय. 1 ने धावसंख्या सरसावली आहे, ती म्हणजेच 6 धावा. चला, आतापर्यंत कुठेतरी पाहिलं तर मुकेश 11 संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश आलंय, ते म्हणजेच आगवन संघाच्या गोलंदाजांना. पुढचा चेंडू आणि आता काय घडतंय, चेंडू जातोय षटकारास, गडी होतोय बाद, येते विकेट. झालाय तो म्हणजेच शिव उर्फ मामा. चला, आतापर्यंत समीकरण पाहता 1 सिंगल, 1 डॉट, 1 विकेट. आणि आता हा चौथा चेंडू हलक्यात आणि समोरच्या दिशेने खेळलाय. जगदीश येईल बॉलवरती, तोपर्यंत 1 धाव चोरण्यात यश आलंय. 1 ने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली 7. चेंडूचा खेळ झालाय 2 षटकांचा, 2 षटक 4 चेंडू, 3 गडींच्या मोबदल्यात. आणि आता हा पुढचा चेंडू, कुठेतरी प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा मागे चेंडू अडवण्याचा, पण चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली 8. पुढचा चेंडू आणि आता हा शेवटचा चेंडू असणार या षटकातला. सुंदर गोलंदाजी, उत्तमरित्या बांधून ठेवलंय, ते म्हणजे अजून मुकेश 11 संघाच्या फलंदाजांना. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 8, 3 गडींच्या मोबदल्यास. आता इथून पुढे षटक राहिले 2. किती धावा गोळा करू शकणार आहेत? इथून आक्रमक खेळी करावी लागणार आहे, ती म्हणजेच मुकेश 11 संघाच्या फलंदाजांना. मारण्याचा प्रयत्न होता, सुंदर गोलंदाजी जितेशाच्या मार्फत. पहिला चेंडू निर्धाव येतोय, जसं की आतापर्यंत बांधून ठेवलंय मुकेश 11च्या फलंदाजांना. तीच कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये जितेश. हा पुढचा चेंडू आणि चेंडूचा नाद होतोय यष्ट्यांवरती, गडी होतोय बाद. तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय दीपक याला. फलंदाज दाखल झालाय, तो म्हणजेच करण. चांगली खेळी करावी लागेल, इथून फटके मारावे लागतील, एक सन्मानजनक स्कोर लगावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल आणि फायनल मध्ये दाखल व्हायचं असेल. पण तदरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता जय जोगनादेव आगवन वामिका स्टार संघ वर्चस्व गाजवताना या सामन्यामध्ये आतापर्यंत आघाडीवरती पाहायला मिळतोय, तो म्हणजे संघ आगवन.
पुढचा चेंडू जितेश यांचा हलक्या हाताने ढकलून काढलाय. चेंडू जर डिक्लेअर झोनमध्ये एकने धावफलक सरसावतोय. आत्ताशी कुठेतरी जाऊन धावफलक जे आहे ते 2 आकडी नंबर आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच 10. येस, पुढचा चेंडू जितेश यांचा फटका सजवतोय नवीन फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये करण, चौकार लगावण्यात कुठेतरी यश मिळतंय. पहिला चौकार येतोय या इनिंगचा, या मॅचचा करण यांच्या मार्फत. आणि या चौकारासह धावसंख्या झाले 14. चेंडूचा खेळ झाला 4 षटकांच्या 4 गडींच्या मोबदल्यात. येस, आता नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय, तो म्हणजेच विकास माची. गोलंदाजी मार्कवरती हा पहिला चेंडू गडी होतोय बाद. तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय फलंदाजाला. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना ती म्हणजे संघ जय जोगनादेव आगवन वामिका स्टार. आणि आता मैदानाच्या आत दाखल झालाय, तो म्हणजेच फलंदाज माही. जसं की आपल्याला माहिती आहे, माही हे टोपण नाव भारताचे पूर्व कप्तान महेंद्रसिंग धोनी जेव्हा खेळायचे तेव्हा एक वाक्य फार गाजायचं, माही मार रहा है. तशीच फटकेबाजी माहीला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आता सुंदर फटका सजवला होता, तदरम्यान चेंडू अडवला गेला. 1ने धावसंख्या सरसावली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी, एकंदरीत सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना तो म्हणजे संघ जय जोगनादेव आगवन वामिका स्टार. आपण पाहू शकता पुन्हा एकदा एक चौकार ऑलरेडी लगावला या फलंदाजाने. तशीच फटकेबाजी करायला लागेल करण. आणि इथे आता काय घडतंय, तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय. षटकारच्या रूपात गडी बाद होतोय, तो म्हणजेच करण. कुठेतरी एक अप्रतिम खेळी मैदानाच्या आतमध्ये करत असताना या सेमीफायनल, दुसऱ्या सेमीफायनलच्या थरारात तो म्हणजे संघ जय जोगनादेव आगवन वामिका स्टार. 2 विकेट 1 सिंगल आतापर्यंत समीकरण या षटकामध्ये. चौथा चेंडू या षटकातला आणि एका हाताने झेल घेतोय, तो म्हणजेच क्षेत्ररक्षक जगदीश माची उर्फ जग्गू. सुंदर झेल घेतला गेला आणि या झेलचीच्या रूपात तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय फलंदाजाला. नवीन फलंदाज आणि नवीन फलंदाज साकीर मैदानाच्या दाखल होताना आपण पाहू शकतो शेवटची जोडी मुकेश 11 संघाकडून मैदानाच्या आतमध्ये आता कुठेतरी खेळत असताना. इथून जर विकेट गमावला तर परतावं लागेल, इनिंगची समाप्ती होईल. तदरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय झालंय, पंच निर्णय कळवतील. फेअर डिलिव्हरी बॉल असणार आहे. चला, फेअर डिलिव्हरी असणार आहे. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत विकास यांच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये. हा शेवटचा षटक, शेवटचा चेंडू असणार आहे. तदरम्यान वाईडच्या रूपाने पेनलाइज केलं जात आहे. पंच निर्णय देताना वाईड. धावसंख्या 1ने सरसावते. धावसंख्या झाली 17. हा शेवटचा चेंडू. आता काय घडतंय, शेवटच्या चेंडूवरती 6च्या रूपाने गडी होतोय बाद. ऑल आउट झालाय तो म्हणजे संघ मुकेश 11 आणि एकंदरीत धावसंख्या झाली 17. विजयासाठी पाहिजे 18. सुंदर खेळी मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना तो म्हणजे संघ जय जोगनादेव आगवन वामिका स्टार.
प्रथमेश याला आपण ऐकलं, अगदी या स्पर्धेचा मुख्य समालोचक म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहतोय, आवाज ऐकतोय. यस, आणि आपण पाहतायत आणखीन एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय प्रमोदजी कंखरे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या मुख्य डाईजवर आपण पाहतायत उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. संस्थापक आहेत नवीन क्रांती यांचे प्रमोदजी कंखरे साहेब, त्यांचं स्वागत आहे या मध्यरात्रीमध्ये. अगदी फायनलचा मुकाबला थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात होईल. परंतु यावेळेस आपण पाहतोय ओहो सुरेख गोलंदाजी जगदीश म्हणजेच जग्गू या फलंदाजाला जर पाहिलं तर हा चेंडू समजला नाही आणि अगदी जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाजूने मारण्याचा प्रयत्न, फेवरेट शॉट मारण्याचा प्रयत्न, पण तो हा चेंडू जर पाहिला तर डायरेक्ट एस्टनवर आदळला जातोय. विकेट नक्कीच येईल. A1 जोडी म्हटली आगवण संघाची तर विकास आणि जग्गू ही A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळेस जर पाहिलं तर जग्गू बाद झालाय विकास मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन फलंदाज जर पाहिला तर नक्कीच मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती असा फलंदाज जितेश खारी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत परिस्थिती आपण पाहतोय 1 चेंडूवर 1 विकेट. पण यावेळेस स्वीप शॉट खेळायचा होता. सहजासहजी जरी कमी टार्गेट असला तरी सहजासहजी जिंकून देणार नाही, हेच मात्र प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. जितेश आणि विकास मैदानाच्या आतमध्ये. परंतु यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय. डॉट चेंडू आलाय. 3 चेंडू आतापर्यंत डॉट आपल्याला पाहायला मिळतंय. 1 विकेट आलाय, 2 चेंडू डॉट आणि 1 सिंगल रन्स. यावेळेस पुन्हा एकदा डिक्लेअर झोनकडे चेंडूला पाठवलंय, वळवलंय चेंडूला, सिंगल रन्स मिळेल. इथून जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. यानंतर आपण फायनलचा महाथरार पाहणार आहोत. कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल हे देखील पाहणे गरजेचं आहे. पण यावेळेस डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलंय. विकासच्या बॅट मधून येतोय सिंगल रन्स. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा स्कोर कार्डवर आहेत. प्रथमेश यांचा आवाज ऐकतात, परंतु त्यांच्या अंगी आणखीन गुण आहेत. नक्कीच मी म्हणेन त्यांच्याशी तुम्ही नक्की संपर्क करा. कला संघ पालघरच्या माध्यमातून जर पाहिलं तर डान्सिंग, ऍक्टिंग, म्युझिक असे अनेक विविध प्रकारचे नक्कीच आपण पाहतोय शिकवण त्यांच्याकडून दिली जाते. तर नक्कीच त्याला तुम्ही संपर्क करा आणि आजच आहे त्यांच्याकडे एंट्री घ्या. इथून जर पाहिलं तर विकासच्या बॅट मधून आलाय चौकार. अगदी कडक प्रहार मी म्हणेन या आजच्या रात्रीतील. ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॅट फिरवली होती विकास माची आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. पण एकदा आपण पाहतोय नोचा कॉल आहे इथे, मात्र आपण पंचांकडून पाहू शकतायत. अगदी नो लाईनच्या मागे नक्कीच चेंडू पडला गेला. सिंगल रन्स आणखीन मिळेल. धावसंख्या 8 धावा. टॅपचा फटका आणि टॅपचा फटका पॉवरफुल पाहिला जातोय. विकासच्या बॅटमधून येतोय चौकार. या टॅप फटक्यासाठी जाणला जातोय विकास. अगदी बरेचसे संघामध्ये आपण पाहतोय एक खेळाडू असा असतो जो टॅपसाठी माहीर असतो. मागचा मायकोप संघ जर पाहिला तर कुणाल किनी जो टॅपसाठी नक्कीच आपण पाहतो त्यांना अगदी माहीर आहे. त्यानंतर अगदी पॅराडाईज संघ बनला तर क्रिकेटचा अंडरआर्म क्रिकेटचा बाहुबली म्हणून जब्बीरला देखील आपण पाहतोय. हा देखील टॅपचा एक हिरो म्हणून त्याला पाहतो आपण. तसेच बिरवाडी संघ देखील आज पाहिला गेला. क्रितेश गरत याला टॅप फटके खेळताना पाहिला. खूप चांगले टॅप फटके. असे अनेक खेळाडू आहेत जे टॅप फटके खेळण्यामध्ये खरोखर माहीर आहेत. आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक चौकार येतोय आणि या चौकाराने जर पाहिलं तर फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे वामिका स्टार
जय जोगणेदेव आगवण संघ आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश करतोय. दोन्ही